वेलकम टू अवर नेचर टॉक सिरीज ऑफ स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या नेचर टॉक सिरीज मध्ये आपण एक महत्वाच्या अॅनिमल बद्दल तुम्हाला काही माहिती सांगणार आहे, जे की इंग्लिश मध्ये असेल आणि मराठीतून सुद्धा ट्रान्सलेट तुम्हाला मिळणार आहे. तर सर्व गोष्टी सपोज आपण ही सिरीज कशासाठी चालू केली आहे, तर त्याचं मेन मोटिव्ह एकच आहे की तुम्हाला एखाद्या अॅनिमल, बर्ड याच्याबद्दल जर कधी माहिती विचारली, तर ती माहिती किंवा इन्फॉर्मेशन विचारली तर ती तुम्हाला डिटेलमध्ये, त्या प्राणी असो किंवा बर्ड्स असो एखादा, तर त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल ती माहिती सांगता यायला पाहिजे. तर त्यासाठी आपण ही नेचर टॉक सिरीज सुरू केलेली आहे. तर त्यामध्ये आपला फर्स्ट अॅनिमल आहे टायगर. काय आहे? टायगर आहे. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता टायगर मीन्स वाघ, वाघ बद्दल आपण इम्पॉर्टंट 20 सेंटेन्स बघणार आहे, जे की तुम्हाला कुठेही एसे मध्ये किंवा एखाद्याने कॉन्व्हर्सेशन असेल तेव्हा विचारले, एखाद्याबद्दल क्वेश्चन विचारायचे तुम्हाला एखाद्या प्राण्याबद्दल, तर तेव्हा तुम्हाला त्याबद्दलची व्होकॅब्युलरी असणं गरजेचे असते. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता बेसिक पासून सर्व टायगर बद्दल माहिती बघू. तर त्यामध्ये आपलं पहिलं सेंटेन्स आहे बघा टायगर बद्दल. द टायगर इज अन ॲनिमल. बरोबर आहे. टायगर म्हणजेच वाघ हा एक प्राणी आहे. इट लिव्ह इन द जंगल. तो जंगलामध्ये राहतो. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व हे जे इंग्लिशचे सेंटेन्स दिसत आहे तुम्हाला, हे सर्व मराठीतून ट्रान्सलेट करता यायला पाहिजे. त्याचबरोबर याचं मराठीचं इंग्लिश मध्ये सुद्धा तुम्हाला ट्रान्सलेट इझिली करता यायला पाहिजे. हा. द टायगर इज स्ट्रॉंग. टायगर मजबूत असतो. कसा असतो? मजबूत असतो. बरोबर आहे. इट हॅज ब्लॅक स्ट्रिप्स. त्याला अशा काळ्या पट्ट्या असतात. बरोबर आहे की नाही? तुम्ही असं बघत इथं दिसतंय बघा तुम्हाला, काळ्या कशा असं पट्ट्या असतात. बरोबर आहे का नाही? पट्टे असतात, पट्टे काळे. तर आपण त्याला काय म्हणतो? स्ट्रिप्स म्हणतो. काय म्हणतो? स्ट्रिप म्हणतो. तर टायगर इज बिग. टायगर कसा असतो? टायगर मोठा असतो. कसा असतो? मोठा असतो टायगर. इट इट्स मीट. तो मांस खातो. काय खातो? मांस खातो. द टायगर रन्स फास्ट. वाघ वेगाने पळतो. कसा पळतो? वेगाने पळतो. त्यानंतर बघा, द टायगर इज ब्रेव. वाघ हा कसा असतो? धाडसी असतो. कसा असतो? धाडसी असतो. टायगर धाडसी असतो. त्यानंतर इट कॅन स्विम. तो पोहू शकतो. बघा, असे खूप सारे प्राणी आहेत की त्यांना पोहायचं कसं हे सांगावं नाही लागत. त्यांना ते ऑटोमॅटिक म्हणजे उपजत असतं की एखाद्या प्राण्याला जर कधी आपण पाण्यात टाकलं की ते ऑटोमॅटिक काय करायला लागत्या? पोहायला लागतात. जसं आपण मानवाचं कसं असतं माहितीये का तुम्हाला? तर त्याला प्रत्येक गोष्ट अगोदर शिकावं लागते. पण प्राण्यांचं तसं नसतं. प्राण्यांचं कसं असतं? ऑलरेडी ज्या गोष्टी त्यांना करायच्या सांगितल्या तर त्या गोष्टी त्यांना ऑलरेडी जमतात. बरोबर आहे का नाही? तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचं आपण आता स्लाइड आणखी. हा. टायगर बद्दल पुढचे आणखी वाक्य बघा. द टायगर हॅज 4 लेग. म्हणजेच टायगरला 4 पाय असतात. इट हॅज अ लॉंग टेल. त्याला एक मोठी शेपूट असते. द टायगर स्लीप इन द डे. वाघ काय करतो? दिवसा झोपतो. वाघ दिवसा झोपतो. इट हंट ॲट नाईट. तो रात्रीची शिकार करतो. काय करतो? तो रात्रीची शिकार करतो. आणि दिवसा काय करतो? झोप घेतो. द बेबी टायगर इज कॉल्ड अ कब. तर वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? अ कब. काय म्हणतात? अ कब असं म्हणतात. म्हणजे वाघाच्या पिल्लाला म्हणतात. द टायगर इज येलो अँड ब्लॅक. टायगरचा रंग कसा असतो? येलो आणि ब्लॅक असतो. इट लिव्ह अलोन. तो एकटा राहतो. म्हणजेच वाघ एकटा राहतो. द टायगर कॅन रोअर लाऊडली. वाघ मोठ्याने गर्जना करू शकतो आणि करतो सुद्धा तो. पीपल लाईक द टायगर. लोकांना वाघ आवडतो. काय? लोकांना वाघ आवडतो. वी शुड सेव्ह टायगर. आपण वाघांचे रक्षण करायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्या टायगर बद्दलचे सर्व माहिती तुम्हाला भेटलेली आहे.